हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल। आज आपण डिस्कस करणार आहोत अपडेटेड मराठी सिलेबस। ओके, मराठीचा सिलेबस मध्ये काय काय आहे, पेपर पॅटर्न वगैरे कसं आहे हे आज आपण डिस्कस करणार आहोत। माझं नाव आहे फरहीन शेख। जे पण चॅनलला नवीन आहे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आजचा जो व्हिडिओ आहे जे तुम्ही 2025 आणि 26 मध्ये जे बोर्डाची एक्झाम देणार आहात तर ती एक्झामचा पेपर पॅटर्न कसा असेल ते आज आपण थोडंसं पाहूयात। किंवा चेंज होणार आहे का असे भरपूर प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर सिलेबस काही चेंज होणार नाही। जो सिलेबस मागच्या वर्षी होता किंवा त्याच्या आधी होता तोच ॲज इट इज तसाच्या तसा सिलेबस किंवा तसाच्या तसा पॅटर्न आहे तसा आहे। ओके, आणि तुम्ही इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश जे पण मुलं आहेत तर त्यांची पुस्तकं वेगवेगळी आहेत। जे सेमी इंग्लिशचे आहेत त्यांच्यासाठी कुमार भारती आहे, जे इंग्लिश मीडियमसाठी जे आहेत ते अक्षर भारती आहे। ओके, तर आपण आज काय काय डिस्कस करणार आहोत ते थोडक्यात पाहूयात। अपडेटेड मराठी सिलेबस 10वीचा महाराष्ट्र बोर्डचा, ओके, जो की चेंज झालेला नाही, असं आहे तसा आहे। तर बुक अँड रिसोर्स की कोणते पुस्तक यूज केलं पाहिजे आणि नंतर एक्झामचा पॅटर्न, ओके, तुमचा पेपर पॅटर्न कसा आहे बोर्डाच्या अनुसार, बोर्डाच्या ह्याच्यावरून, आणि ग्रामर कोणतं कोणतं आहे, ओके, ते आपण थोडंसं आज पाहणार आहोत। किंवा रायटिंग स्किल वगैरे कोणते कोणते तुमचे टॉपिक्स आहेत ते थोडक्यात डिस्कस करूयात आपण। तर सिलेबस पाहूयात आपण मराठीचा। हा जो तुमचा पुस्तक आहे सेमी इंग्लिशसाठीचा कुमार भारतीचं हे पुस्तक आहे पहा। यामध्ये असे 20 धडे आहेत। ओके, त्यामध्ये मग काही पोयम आहेत, काही स्थूल वाचनवर एक प्रश्न येतो पहा, ते व्युत्पत्ती कोश वगैरे असे काही धडे आहेत। तर हे अशा टाईपचं तुमची अनुक्रमणिका आहे, 4 भाग आहेत तुमचा। ओके, 80 मार्काचा हा तुमचा लँग्वेजचा पेपर असतो। नंतर आहे अक्षर भारती, त्यांची सेकंड लँग्वेज किंवा आपण इंग्लिश मीडियमसाठीचं पुस्तक म्हणू तर हे असं आहे। ओके, त्यांना थोडेसे कमी धडे आहेत कारण इंग्लिश मीडियमची सेकंड लँग्वेज आहे त्यामुळे त्यांना 16 धडे आहेत, आणि फर्स्ट लँग्वेज असलेली ते सेमी इंग्लिश म्हटलं तर त्यांना थोडेसे 4 धडे त्यांच्यापेक्षा हे जास्त आहेत, पण पेपर पॅटर्न हा सेमच आहे। ओके, तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 4 विभाग आहे, स्थूल वाचनाचे 4 धडे आहेत, हे सगळं पोयम आहे। आता जर आपण पाहिलं तर पुस्तकं कोणते यूज करायचे आहेत तर आपली टेक्स्ट बुक जी आता आपण पाहिली ती टेक्स्ट बुक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। ओके, आणि डायजेस्टमध्ये जर आपल्याला पाहायचं असेल की तुम्हाला रसग्रहण, स्वमत असेल, काव्यसौंदर्य असेल, ओके, ते कसं लिहायचं आहे, ओके, क्वेश्चनचं फॉर्मॅट किंवा फॉर्मिंग कसं आहे ते पाहण्यासाठी तुमच्याकडे एक डायजेस्ट म्हणजे गाईड असणं आवश्यक आहे। ते कोणतंही असो, नवनीत असेल, टार्गेट असेल किंवा मास्टर की, तिन्हीपैकी तुम्ही कोणतंही यूज करू शकता। ओके, सब इक्वल है। नंतर जर आपण पाहिलं नोटबुक असायला पाहिजे का तर नोटबुक तुमच्याकडे असायला पाहिजे, जे पण ग्रामर आहे, ओके, किंवा जे आपण रायटिंग स्किलची प्रॅक्टिस करणार आहोत तर त्याच्यासाठी तुम्हाला नोटबुक असणं आवश्यक आहे। ओके, एक्सरसाइजचे जे क्वेश्चन आहेत, पुस्तकाखालचे जे क्वेश्चन आन्सर आहेत ते तुम्हाला नोटबुकमध्ये लिहावे लागणार आहेत, आणि काही तुम्ही स्वतःच्या नोट्स जर काढत असता तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक विषयाला वेगवेगळी नोटबुक असणं आवश्यक आहे। PDF ऑफ PYQs 2019 पासून ते 25 पर्यंत जे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते तुमच्याकडं असणं अत्यंत आवश्यक आहे। ओके, क्योंकि म्हणजे त्यामध्ये रिपीट होत असतात, ग्रामर मोस्ट ऑफ रिपीट होतो, नंतर रायटिंग स्किलचे जे प्रश्न आहेत ते रिपीट होत असतात, आणि तुम्हाला ते कळतं की कसं होतं आणि कसं 19चा पेपर थोडासा वेगळा होता, त्याच्यानंतर सिलेबसमध्ये चेंज झालं तर एक सोपं असं एक येत गेलं। ओके, आणि ते तुम्हाला चेंजेस थोडं कळून जातील, आणि तुम्हाला प्रॅक्टिससाठी हे PYQs असणं हे आपल्याकडे आवश्यक आहे, आणि ते तुम्हाला इझी लर्निंगच्या ॲपवर एक भेटून जातील। नंतरचा आहे आपण जो मराठीचा पेपर पॅटर्न आहे तर तो मराठीचा पेपर पॅटर्न कसा आहे तर तुमचा 80 मार्काचा पेपर आहे पहा। जो गद्य भाग असतो तुमचा पुस्तकातले जे धडे आपण म्हणू, ओके, तो विभाग 1 मध्ये असतो, गद्य विभाग, तो 7-7 मार्कासाठी असतो, म्हणजे त्यामध्ये एका वाक्यात उत्तरे, ऑब्जेक्टिव्ह असं काही 2-2 मार्कासाठी येतं पहा। आणि नंतर एक स्वमताचा प्रश्न असतो, तो स्वतःच्या मताने लिहायचा असतो, तुम्ही 9वी मध्ये पण पाहिलं असेल, आणि आम्ही स्वतः ॲपवर मी शिकवते की स्वमत कसं लिहायचं आहे। कमीत कमी एक 10 प्रश्नांची तुमची स्वमताची, एका धड्यातून एक 5-6 प्रश्न स्वमताचे काढून तुम्हाला आन्सर रायटिंग करता आलं पाहिजे। तर थोडंसं हे 3 मार्काचा प्रश्न आहे, इतर तर तुम्हाला आउट ऑफ मार्क भेटतात, पण हे 3 मार्कापैकी इथं थोडंसं जर तुम्ही लिहिण्यावर आहे की किती तुम्ही लिहिलं आहे, 2 भेटतात, 2.5 भेटतात, ओके, ते पण लिहिण्याची एक
पद्धत आहे ते आम्ही ॲपवर शिकवतो समजा. नंतर आहे एक अनसीन पॅसेज असतो विभाग 1 मध्ये, जो गद्य विभाग आहे. अनसीन पॅसेज म्हणजे तुमच्या धड्यातला तुमच्या पुस्तकातला नसतो, तो बाहेरचा असतो. तर ते 4 मार्कासाठी असतं. त्यामध्ये तुम्हाला एका वाक्यात येऊ शकतं, चुकी बरोबर येऊ शकतं, किंवा चौकटी पूर्ण करा की तो पॅसेज तुम्हाला किती आकलन झालेला आहे, किती समजलेला आहे. तर तो 4 मार्काचा हा तुमचा अनसीन पॅसेज हा असतो. तर पूर्ण जर गद्य विभाग आपण पाहिला तर 18 गुणांचा हा गद्य विभाग आहे. जर अजून नंतर जर आहे विभाग 2. विभाग 2 म्हणजे आला आपला पद्य विभाग, जो पोयम, ओके, जो कविता हम कहेंगे, याकडे तुम्हाला वर्षभर चांगलं लक्ष द्यायचं आहे. गद्य विभागामध्ये आन्सर रायटिंग जे आहे ते बघूनच करायची आहे. फक्त एकच क्वेश्चन आहे स्वमताचे, 2 प्रश्न तुम्हाला हे स्वतः एक लिहावे लागतात. जर आपण पद्य विभाग पाहिलं तर त्यामध्ये पोयम आहे. तर पोयम मध्ये तुम्हाला पोयम कोणती आहे, पोयमचा विषय काय आहे, रायटर म्हणजे पोयम कुणी लिहिलेली आहे, हे सगळ्या गोष्टी तुमच्या लर्न झाल्या पाहिजेत. ओके, तर त्यामध्ये आकलन कृती म्हणजे पोयमवर आधारित प्रश्न, तुम्ही पूर्ण प्रश्न डायजेस्ट मधले वगैरे करू शकता. पूर्ण तोंड पाठ पाहिजे. ओके, मग हे असे 2-2 मार्काचे प्रश्न येतात. नंतर कोणत्याही पोयमचे 2 लाईन दिल्या जातात, तुम्हाला मिनिंग लिहायचा असतो पहा. ओके, सरळ अर्थ लिहा असं एक असतं. नंतर आहे काव्य सौंदर्य करा. 2 पॅसेजमध्ये हा काव्य सौंदर्य करावा लागतो. 1-2 ओळी दिल्या जातात, त्यामध्ये तुम्हाला 2 पॅसेजमध्ये त्या ओळींचं तुम्हाला सुंदरता अशी दाखवायची असते. तर ते हे पण मी शिकवते आमच्या ॲपवर की काव्य सौंदर्य हे कसं करायचं असतं आणि कसं तुम्हाला जास्तीत जास्त मार्क किंवा आउट ऑफ मार्क भेटू शकतील. नंतर आला तुमचा प्रश्न दुसऱ्यातला आ, जो पद्य विभागच आहे आणि मुद्द्यावर आधारित कृती आपण म्हणू. तर हा जो फॉर्मॅट आहे हा सेमीचा आहे. आणि इथंच तुम्हाला इंग्लिश मीडियम मध्ये काय आहे, तर इंग्लिश मीडियम मध्ये 8 मार्कासाठी आहे. इथं त्यांनी 4-4 मार्काचं डिवायडेशन केलेलं आहे. थोडंसं सेमी इंग्लिशचा जो म्हणजे प्रश्नाचा जो प्रकार आहे, थोडंसं त्यांनी जास्त प्रश्न असे वेगवेगळ्या पद्धतीने टाकलेले आहेत. ओके, थोडंसं सेमीचं हार्ड आहे, पण इंग्लिश मीडियमचं खूप सोपं आहे. रसग्रहण जे आपण म्हणू, एक 8 प्रश्न म्हणजे 8 मार्कासाठी एक मुद्द्यावर आधारित कृती येते इंग्लिश मीडियमसाठी. ओके, तर त्यामध्ये 1-1 मार्काची 3 कृती असते, ती कंपल्सरी करायची. आणि 2-2 मार्काची अशा 3 आहेत, त्यापैकी तुम्हाला 2 अटेम्प्ट करायचे असतात. म्हणजे अशा तुमच्या 8 मार्काची गुणविभागणी असते रसग्रहणसाठी. त्यामध्ये मग सगळे पॉइंट्स येतात, कोणते कोणते ते 8 प्रश्न आहेत, त्याची आपण पूर्णपणे तयारी घेणार आहोत. आणि रसग्रहण आहे ते प्रत्येक कवितेचं रसग्रहण विथ आन्सर, ओके, मी शिकवणार आहे किंवा तुम्हाला ते नोट्समध्ये भेटून जातील. आणि ते तसंच्या तसं तुम्ही फॉर्मॅट पाठ केलं आणि तसंच्या तसं लिहिलं तर रसग्रहण ह्या कृतीमध्ये 8 पैकी 8 मार्क हे भेटतात. ओके, तर अशा प्रकारे एक मुद्द्यावर आधारित कृती किंवा कवितेचं थोडंसं हार्ड जातं मुलांना. तर त्यामुळे आपण सुरुवातीपासून कवितेवर जास्त भर देणं हे आवश्यक आहे. नंतर जर आपण पाहिलं विभाग 3 पाहिला स्थूल वाचन. स्थूल वाचन मध्ये तुम्हाला 4 धडे आहेत पहा. ओके, 4 टॉपिक है दोनों के लिए भी. मग 4 मधून तुम्हाला 3 वर प्रश्न विचारले जातात पेपर मध्ये आणि 2 करायचे असतात. ओके, म्हणजे 2च प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत आणि त्याला गुण आहेत 3-3. म्हणजे स्वमत हा स्वतःच लिहायचा प्रश्न आहे. पॅसेज म्हणजे पॅसेजमध्ये लिहावा लागतो. 2 पॅसेज किंवा 3 पॅसेज छोटे छोटे तुम्ही करू शकता. मग या स्वमत अभिव्यक्तीच्या 3 गुणांची 3 कृती आहे आणि कोणत्याही 2 कृती तुम्हाला सोडवाव्या लागतात 6 गुणासाठी. हा झाला विभाग 3 स्थूल वाचन, जे तुमच्या पूर्ण सिलेबसमध्ये 4 स्थूल वाचन आहे, त्यापैकी 3 तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. ओके, एक जो भी हार्ड है वो आप स्किप कर सकते हो, ये आखिरी की बात है. तर हे अशा 4 पैकी तुम्हाला 3 परफेक्ट करायचे आहेत आणि 2चे प्रश्न उत्तरे, ये भी इम्पॉर्टंट क्वेश्चन हम देने वाले हैं. नंतर आहे आपला विभाग 4 मोस्ट इम्पॉर्टंट आणि आउट ऑफ मिळणारा विभाग म्हणजे ग्रामर. ओके, ये जो है ग्रामर की एक्टिविटी होती है 16 मार्क की. तर यामध्ये समास आहे, हे सेमीसाठी आहे. ओके, शब्दसिद्धी आहे सेमीसाठी आहे. वाक्य प्रकार आहे इंग्लिश मीडियमसाठी आणि वाक्य रूपांतर आहे इंग्लिश मीडियमसाठी. फक्त 2-2 टॉपिक वेगवेगळे आहेत ग्रामरचे, बाकी सगळा ग्रामर तुमचा सेम आहे. ओके, वाक्यप्रचार दोघांना सेम आहे. शब्दसंपत्तीमध्ये काय आहे, समानार्थी, विरुद्धार्थी, वचन, लिंग, शब्दसमूहाबद्दल 1 शब्द. ओके, नंतर लेखन नियम आहे, जे चुकीचे शब्द दिले जातात
म्हणजे 4 दिले जातात शब्द, त्यातून तुम्हाला अचूक शब्द ओळखून लिहायचा आहे. 9वी मध्ये आपण शिकलो आहोत. विरामचिन्ह आहे, जे 9 विरामचिन्ह आहेत तुम्हाला. ओके, चुकीचं विरामचिन्ह ओळखायचं आहे किंवा विरामचिन्हाची नावे लिहा वगैरे अशी काही कृती येते. आणि सेमीसाठी आहे हा पारिभाषिक शब्द, म्हणजे इंग्लिश शब्द दिला जातो तुम्हाला, ते मराठीमध्ये लिहायचा असतो की त्यामध्ये काय अर्थ आहे त्याचा. असा पूर्ण तुमचा विभाग 4 आहे. यामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे आहेत. आणि ॲपवर जर आपण पाहिलं तर कमीत कमी 3 ते 4 वेळेस मी ग्रामर घेत असते. ओके, रिपीटेड प्रॅक्टिस और बच्चे एकदम आखरी तक परफेक्ट होते हैं. आणि मोस्ट म्हणजे खूप सारे क्वेश्चन्स आपण हे ग्रामरचे घेतो. नंतर आपला आला जो मोस्ट इम्पॉर्टंट जास्त वेटेज असलेला विभाग म्हणजे उपयोजित लेखन. हम कहेंगे इसको रायटिंग स्किल. ओके, रायटिंग स्किलमध्ये काय आहे, लिहिण्याचं काम आहे. ओके, तर हे पण एक मॅनेज असतो, पेपर मॅनेजमेंट म्हणजे पेपर कसा लिहायचा, किती लिहायचा, किती वेळ द्यायचा, ते पण आपण सगळं शिकणार आहोत. तर यामध्ये तुम्हाला पत्रलेखन आहे, 2 पत्र आहेत, औपचारिक आणि अनौपचारिक, दोन्हीपैकी एक अटेम्प्ट करायचा असतो, 6 मार्क. किंवा तुम्हाला सारांश लेखन येतं. सारांश लेखन हा येतो आपला अनसीन पॅसेज जो आपण पाहिला, त्याच्यावर तुम्हाला 1/3 करायचा असतो, त्याला आपण सारांश लेखन म्हणतो. तर हे दोनो और आहे, पत्रलेखन लिहा किंवा सारांश लेखन लिहा, दोन्हीपैकी एक तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे, 6 मार्क. नंतर प्रश्न 5व्यातला जर आपण आ पाहिला, त्यामध्ये जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन आहे. तर यापैकी तुम्हाला कोणतीही 2 कृती करायच्या आहेत 5-5 मार्कासाठी. मग तुम्ही जाहिरात करा, बातमी करा किंवा कथा, हे आपण सगळं डिटेलमध्ये शिकणार आहोत. नंतर प्रश्न 5व्यातला ई जर आपण पाहिला, लेखन कौशल्य म्हणजे निबंध आपण म्हणतो ना, एसे राइटिंग, तो इसमें है आपको प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक, तीनों में से आपको एक अटेम्प्ट करना होता है 8 मार्क में. ओके, तर असा तुमचा 24 मार्काचा वेटेज तुम्हाला मराठीचा रायटिंग स्किलचा दिसेल. तर असा तुमचा 80 मार्काचा हा मराठीचा लँग्वेजचा पेपर आहे. आणि बहुतेक खूप मुलं 70+ गेलेले आहेत मराठीच्या पेपरमध्ये. असं नाही की लँग्वेजचा आहे किंवा मार्क कमी भेटत नाही, तर 75+ किंवा असे भरपूर मार्क भेटलेले मुलं आहेत. आणि ही सगळी आमची टीम आहे, ते पूर्ण वर्षभर तुमच्या सोबत राहणार आहे. ओके, तुम्ही बोर्डाच्या पेपरला जाणार आणि येणार, तोपर्यंत आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे. सगळ्या विषयामध्ये आपले परफेक्ट आहेत. तर ही बॅच आहे 2025 मधून, जे तुम्ही 26 मध्ये पेपर देणार आहेत, आरंभ 5.0. ओके, तर यामध्ये इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी आणि सेमी इंग्लिशच्या मुलांसाठी हे पूर्णपणे वेगळं क्लासेस होणार, वेगळं शिकवलं जाणार. आणि हे मागच्या वर्षीचा आमचा रिझल्ट जर पाहिला तुम्ही, तर एक 76 स्टुडंट आहेत, जे 76 मुलं आहेत 90% स्कोअर केलेले आहेत, 113 मुलं आहेत 85% स्कोअर केलेले आहे, आणि 13 जे मुलं आहेत ते शाळेतून फर्स्ट आलेले आहेत. ओके, तर अशा तुम्हाला प्रिपरेशन चांगली करायची आहे आणि असाच रिझल्ट आणायचा असेल तर ह्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि खरंच ॲडमिशन घ्या. ओके, आता जर नंतर आपण पाहिलं तर युअर ड्रीम टीम ऑफ टीचर. ओके, हे सगळी आमची टीम आहे. पार्थ सर आहे, शुभम सर आहेत, तुम्हाला सायन्स शिकवणार आहेत, गॅलेक्सी मॅम आहेत, मॅथ्स शिकवणार आहेत, निलिमा मॅम आहे, जे इंग्लिश मीडियमचं सोशल स्टडी आहे ते निलिमा मॅम घेणार आहेत, शैलेश सर आहे, शैलेश घोडके सर आहे, जे संस्कृत शिकवणार आहेत, ज्यांनी हिंदी आणि संस्कृत, त्यामध्ये ज्यांचं संस्कृत आहे त्यांच्यासाठी. नंतर चंद्रशेखर सर इंग्लिश घेणार आहेत, फरहीन मॅम म्हणजे मी आहे. तर जे सेमीचे मुलं आहेत त्यांना इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल प्लस मराठी दोन्हीचं मी घेणार आहेत, अक्षर भारती आणि कुमार भारती. कोमल दीक्षित मॅम आहेत, ते तुम्हाला हिंदी घेणार आहे, जे कंपोजिट आहे, एंटायर आहे हे सगळं. आणि योगेश सर आहे, ते मॅथ तुम्हाला शिकवणार आहेत. ओके, तर अशी आमची टीम आहे. आता ही बॅच जर तुम्ही परचेस केली तर तुम्हाला या बॅचमध्ये काय काय भेटेल, तर तुम्हाला लाईव्ह क्लासेस असणार आहेत प्रत्येक म्हणजे चॅप्टरचे. ओके, लाईव्ह क्लास भेटणार, पूर्ण सिलेबस होणार आपला 2 वेळेस. ओके, पूरा सिलेबस आपका कंप्लीट होगा 2 टाइम. मग तुम्ही हे कसं यूज करणार, मोबाईलवर करू शकता, पीसीवर करू शकता आणि टॅबलेट्सवर करू शकता. ओके, रेकॉर्डिंग ऑफ ईच क्लास, सगळ्या क्लासेसची रेकॉर्डिंग अवेलेबल राहणार आहेत. एखादा क्लास तुमचा मिस झाला, घरी फंक्शन असेल, काय असेल, तर ते क्लास तुम्ही नंतर पाहू शकता. ओके, चॅप्टर वाईज डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे, जसा चॅप्टर संपतो तुमचा डाऊट क्लिअरिंग सेशन होईल. ओके, लाईव्ह रिव्हिजन होणार आहे बिफोर एक्झाम, जसं की यूट्यूबवर.
आपण घेतो। पर्सनल मेंटरशिप म्हणजे तुम्हाला प्रत्येक टीचरचा तुमच्याकडे नंबर असणार आहे, तुम्ही डायरेक्टली कॉल करून तुम्हाला तुमचे जे डाऊट आहेत तुम्ही विचारू शकता। आणि टेक्स्ट सिरीज आहे ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह। तर ऑब्जेक्टिव्ह टेक्स्ट सिरीजमध्ये कमीत कमी 4000 प्लस क्वेश्चन्स तुम्हाला आहेत ऑब्जेक्टिव्हमध्ये, आणि सब्जेक्टिव्हमध्ये म्हणजे जे लँग्वेजचे पेपर आहेत किंवा काय, तर ते 2-3 चॅप्टरवर तुमच्या अशा टेस्ट होत राहणार आहे। तर अशा एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या बॅचमध्ये भेटणार आहे। आणि हे सगळं आहे मॅम, परंतु आम्हाला जर डाऊट असेल तर आम्ही कसं विचारणार, असं काही जणांचा प्रश्न असेल तर लाईव्ह क्लास आहे, त्यामध्ये रेज हँडचं ऑप्शन आहे पहा, हँड रेज करून तुम्ही डायरेक्ट क्लासमध्ये मॅमशी सरांशी बोलू शकता। नंतर AI दोस्त आहे, ओके, त्यामध्ये तुम्ही कोणता प्रश्न असेल तर डायरेक्ट ते फोटो काढा आणि ते अपलोड करा, तुम्हाला त्याची पूर्ण आन्सर किंवा डिटेल येऊ शकेल किंवा येते। 1-to-1 कॉल म्हणजे तुम्हाला टीचरचा नंबर असेल तुमच्याकडे, तुम्ही डायरेक्ट कॉल करून विचारू शकता। नंतर डाऊट क्लिअरिंग सेशन, 1-2 चॅप्टर झाले की तुमचं डाऊट क्लिअरिंग सेशन हे असतं। एवढ्या 4 स्टेपमधून पण नाही कळलं तरी पण तुम्ही म्हणजे समजणारच, 100% तुमचा डाऊट इथंच क्लिअर होईल। तर अशा प्रकारे एक आहे, जर कुणाला ही बॅच घ्यायची असेल तर फर्स्ट 300 स्टुडंट आहेत त्यांना हे जर कुपन कोड यूज केला त्यांनी फर्स्ट 300, तर तुम्हाला ही बॅच कमी रेटमध्ये भेटेल। म्हणजे टोटल ही बॅच 25,000ची आहे, तर ते 300 जे फर्स्ट स्टुडंट आहेत त्यांना ही 9,000 मध्ये भेटेल। यामध्ये सगळ्या गोष्टी येणार, फॉर एव्हरीथिंग, फॉर फुल इयर, म्हणजे त्यामध्ये नोट्स येईल, सगळं जे पण तुम्हाला पाहिजे, टेस्ट सिरीज वगैरे सगळं तुम्हाला भेटणार। जर तुम्हाला बॅच परचेस करायची असेल तर तुम्हाला इझी लर्निंगचा ॲप आहे, ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तर त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये जायचं आहे। त्यानंतर तुम्ही जावा 2025-26 आरंभ 5.6, ओके, तर इथं जायचं आहे। नंतर 10,000 ऑफ, ओके, फर्स्ट 300 त्याला क्लिक करायचं आहे, बाय नाऊ करा आणि नंतर तुम्हाला इथं असा पेज दिसेल। तर तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी एका मोबाईलवरून करत असाल, पे ऑनलाईन करायचं तर करा, नाही तर तुमच्या पप्पाच्या ह्याच्यावरून तुम्हाला पैसे सेंड करायचे असेल तर स्कॅन QR कोड, असे 2 ऑप्शन त्यामध्ये तुम्हाला दिसतात। तरीही नाही समजलं तर तुम्ही हे कोड स्कॅन करा आणि ह्याच्यावर स्क्रीनशॉट तुम्ही पाठवू शकता। तरीही नाही समजलं, या 2 नंबरवर कॉल करून ॲडमिशनची प्रोसिजर तुम्ही विचारू शकता। आता स्ट्रॅटेजी काय आहे की कसा आपण अभ्यास करायचा मराठीचा, तर तुम्हाला टीचरच्या सोबत चालायचं आहे, फॉलो द फ्लो ऑफ टीचर, ओके, जे टीचर शाळेतले असो, मी असो, कोणी असेल, तर तुम्हाला जे टीचरचं चालू आहे ते तुमचं ते सगळं क्लिअर झालं पाहिजे। जसं की ग्रामरचं आपले एक ॲक्टिव्हिटी झाली, म्हणजे एक टॉपिक झाला, समास असेल, वाक्य रूपांतर असेल, तर तुमचं पूर्ण ते ग्रामरचं विथ एक 10-12 एक्झाम्पल सहित किंवा पूर्ण पेपर जो आला होता त्यामध्ये कोणत्या टॉपिकचं काय प्रश्न आले होते ते सगळे सोडून झाले पाहिजे। तुम्हाला धडा वाचणं आवश्यक आहे, कारण मराठीमध्ये जर धडा वाचला तर तुम्हाला सोमत लिहिता येईल। रीडिंग म्हणजे समजना है, रीडिंग करना है, लर्न करायच्या गोष्टी लर्न करा, म्हणजे जे पोयम आहे पोयमच्या सरळ अर्थ लर्न करा, पोयमचे लिहिलेलं कोण आहे, पोयमचं कवी कवयित्री कोण आहे ते लर्न करावं लागतं। नंतर पहिल्या धड्यावर तुम्ही टेस्ट देऊन पहा आणि नंतर ते रिवाइज करत राहा, ओके। नंतर लेक्चर्स अटेंड करा, लेक्चर्स पहा, त्याच्या खालचे धड्याखालचे प्रश्न उत्तरे सॉल्व करायचे आहे। इन टेक्स्ट म्हणजे जे पण इम्पॉर्टंट टेक्स्टमध्ये काही गोष्टी असतील ते तुम्हाला करणं आवश्यक आहे। आणि प्लस PYQ म्हणजे पहिल्या धड्यातून किंवा ग्रामरच्या पहिल्या टॉपिकमधून काय काय आलं होतं PYQ मध्ये ते लगेच लिहून काढायचं। 19च्या पेपरमध्ये हे 2 प्रश्न होते, 20च्या पेपरमध्ये हे होते, असं करून तुम्हाला ते नोटबुकमध्ये लिहिणं आवश्यक आहे। प्रॅक्टिस, परफेक्ट प्रॅक्टिस, यामध्ये जास्त करून तुम्हाला रायटिंग स्किल, ओके, रायटिंग स्किल प्लस स्वमत आणि पोयम, ओके, त्याचं रसग्रहण, काव्यसौंदर्य, याची सगळ्यांची तुम्हाला प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे। रायटिंग स्किलमध्ये कमीत कमी एका टॉपिकचे तुम्ही म्हणजे पत्रलेखन असेल तर एक डेली म्हणजे आठवड्यातून एकाद पत्र, 1-2 पत्र तुम्ही लिहिण्याची प्रॅक्टिस करा, लिहिण्याचा सराव करा, जेणेकरून तुमचं फास्ट असं रायटिंग येईल। किंवा 80 मार्काचा पेपर तुम्हाला 3 तासात कंप्लीट करावा लागतो, तर वेळ काही पुरत नाही, त्यामुळे फास्ट लिहिण्याचं, क्लिअर लिहिण्याचं आणि शुद्ध हँडरायटिंग काढण्याचं एक
प्रयत्न करा आत्तापासूनच, अजून वेळ आहे, सुरुवातच झालेली आहे. तर आणि एक म्हणजे एक कन्सिस्टन्सी राहू द्या. ओके, नाही एक दिवस करायचं दुसऱ्या दिवशी सोडून द्यायचं असं करू नका. ओके, आता हे 9th वगैरे झालं, फुल सिलेबस आहे आपल्याला. नंतर तुम्हाला मार्चमध्ये लोड यायला नाही पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही थोडं थोडं करत आणि प्रत्येक अशा चॅप्टरची किंवा प्रत्येक विषयाला तुम्ही रिव्हिजन करत राहा. नाही माझा हे धडा परफेक्ट झालाय म्हणून सोडून देऊ नका. ओके, रिव्हिजन करत राहायचंय. मराठीमध्ये जास्त करून रायटिंग स्किलवर आपल्याला भर द्यायचा आहे. लिहिण्यासाठी वेळ पुरत नाही, लिहिण्याचा मुलं कंटाळा करतात आणि प्लस हँडरायटिंग बी थोडासा एक रीडेबल चाहिए, वाचनीय असं हस्ताक्षर तुमचं पाहिजे, जेणेकरून तुम्ही मार्क चांगले तुम्हाला मार्क भेटतील. तर अशा प्रकारे थोडंसं मराठीचं सिलेबस आहे. ग्रामर आपण परफेक्टली करून घेणार आहोत. प्लस राइटिंग स्किलचे खूप सारे एग्जाम्पल्स विथ आन्सर हम देने वाले हैं. ज्यांना पण बॅच परचेस करायची आहे त्यांनी खरंच बॅच परचेस करा. चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर बॅच आमची परचेस करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि थोडंसं सिलेबस अपडेटसाठी तुमच्या मित्रांमध्ये पण व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हे समजेल की सिलेबस काही चेंज होणार नाही. जसा होता तसाच या वर्षी तर राहणार आहे. नेक्स्टचं तर तुम्हाला काही घेणं देणं नाही. ओके, तर काही ॲडमिशनची प्रोसेस किंवा डिटेल विचारायची असेल तर या 2 नंबरवर तुम्ही एनी टाईम कॉल करून विचारू शकता. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांमध्ये सबस्क्राईब करा. धन्यवाद.